किरण पाटील आणि त्याच्या समेत आहे कैलास पाटील. कैलास पाटील ऑन स्ट्राईकला आपण पाहतो, नॉन स्ट्राईकला आहेत किरण पाटील. किरण पाटील यांनी जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर ज्यावेळी त्यांनी संजय स्पोर्ट्स सावध संघामध्ये आपलं पाऊल टाकलं, तिथून मात्र संजय स्पोर्ट्स सावध संघाचा खेळ जो आहे तो अजून बहरला आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप आहे या संघाची. आणि षटकाला सुरुवात करेल, पहिल्या षटक पॉवर प्लेचं असणार आहे. संजय आपल्या षटकाला सुरुवात करेल, कारण कुमार मात्र काही कारणास्तव अनुपस्थित आहे, कारण तो ओपन सामन्यासाठी मात्र खेळण्यासाठी गेलाय. त्यामुळे संजयला आता मात्र ही जबाबदारी दिलेली आहे कॅप्टन ललेशने, आणि ती ललेशची जी जबाबदारी दिलेली आहे तो मात्र कशा रीतीने मात्र या ठिकाणी पूर्ण करेल पाहूया. पंचांचा इशारा, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पावलांचा वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट, सुरेख टायमिंग, आणि इथं मात्र चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या ठिकाणी, आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे मात्र गेला नाही. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कैलास पाटीलने जोडल्या, वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट सुद्धा इथे मात्र 2 धावेने उघडताना. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. पूर्णपणे या सूर्यदेवता प्रसन्न पाहतो या स्पर्धेवर. अगदी एक क्रिकेटसाठी पोशाख वातावरण, चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचा जो 12 आहे तो संघाच्या गणवेशामध्ये नाहीये आलेला आहे, तर या त्वरित या. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव. चला तुम्ही खेळ सुरू करा. पुन्हा मात्र या ठिकाणी पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु टप्प्याची लेन थोडीशी अखूड केली आहे गोलंदाज संजयने. चतुर गोलंदाजी आपण पाहतोय, कारण फलंदाज काय करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे ते ओळखल्यानंतर मात्र चेंडूला इथे मात्र फेक करते. एक चांगला तकनीचा वापर इथे मात्र करत असताना आपण पाहतोय गोलंदाज संजय, कारण ही खेळपट्टी पाहिली तर फलंदाजांसाठी एक नंदनवन खेळपट्टी म्हटली जाते. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीचे आहे. किरण पाटील सुद्धा माहिती होती की हा चेंडू स्वेअर असेल, आणि त्यामुळे मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन केलं नाही. पहिली अवांतर धाव इथे मात्र खर्च करतो की गोलंदाज संजय, आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 4 या आकड्यावरती. आता मात्र शॉर्ट आर्म पुल, हाफ ट्रॅकर, चेंडूची लेंथ ओळखली आहे आणि ती मात्र चेंडूला फेकून दिलाय वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आजच्या दिवसातील येणारा हा पहिला बिग हिट षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु एज लागल्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्यावरून, परंतु टायमिंग बरोबर साधू शकला नाही. सिंगल धाव ते मात्र कंप्लीट केली आणि वैयक्तिक 7 धाबांवर खेळतोय कैलास, खेळतोय 3 धाब्यांवर, आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 1-1-11, 11 धाबा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ आपण मात्र या ठिकाणी अनुभवतोय. आता मात्र डाव्या स्टिकवर चेंडूची फेक, ग्लान्स करतो कैलास पाटील आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. खरोखरच भावेश स्पोर्ट्सच्या नावानं स्पर्धा गाजते किरवली गावात, कारण नामांकित स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नक्कीच नामकरण केलं जाईल. अशा प्रकारची, अशा दर्जाची या स्पर्धेचं तुम्हाला नियोजन आणि आयोजन पाहायला मिळालं, आणि कौतुक करावं तेवढं कमी. भावेश स्पोर्ट किरवली, गणेशजी बजागे, मी कालसुद्धा मात्र उल्लेख केला की
गणेश भाटके मात्र कुठल्याही पदावर नाही आहेत, सदस्य, उपसरपंच, सरपंच किंवा आमदार, खासदार, परंतु ते समाजसेवक आहेत आणि समाजसेवकांच्या माध्यमातून, कारण त्यांना क्रिकेटचं वेड आहे आणि क्रिकेटचं वेड असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वर्षी एक वेगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत असतो आणि त्यांना ती साथ लाभते ती म्हणजे भावेशपट किरवलीची आणि ग्रामस्थ मंडळ किरवलीची. स्पर्धेचा शेवटचा दिवस, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 15 धाबा खर्च केल्या संजयने. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तेजेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले, शॉर्ट स्टंप पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन बरोबर झालं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. भरपूर वेगवान आउटफिल्डवर आहे किरण पाटील, कारण त्याला माहिती की सिंगल धाव दुहेरीमध्ये कशी कन्वर्ट करायची आणि दुहेरी धाव तिहेरीमध्ये कशी कन्वर्ट करायची, कारण सातत्याने मात्र तो भरपूर क्रिकेट खेळतोय. सिटी क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, बिझी शेड्यूल आहे किरण पाटीलचं आणि त्यामुळे मात्र की कैलास चेतुला मात्र त्याला मात्र चांगली साथ दिली. 2 धाबा इथे मात्र पहिल्या चेंडूवर वेगाने पूर्ण केल्या. आता मात्र पंचांना प्रश्न विचारलाय, हाऊज दॅट LBWच्या रूपाने अपील पाहायला मिळाली, परंतु ती अपील पंचांनी फेटाळली. पंच बाला आयकारे सर आणि पंच कृष्णा केने सर पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांना साथ मिळेल ती म्हणजे आमचे तिसरे पंच विष्णू केने सर सुद्धा उपस्थित आहेत. डॉट चेंडू आलाय. पावलांचा वापर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि या ठिकाणी चेंडूला उडवला आणि फेकून दिला खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून. किरण पाटीलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा विकेट, षटकार. पाटील आणि पालवांचा वापर सुद्धा मात्र त्या ठिकाणी केला होता. आपण आता पाहतोय जास्तीत जास्त फलंदाज जाग्यावरूनच खेळण्याचे प्रयत्न करत असतात, परंतु या ठिकाणी वारंवार सफल होतोय आणि मात्र सफल होत असताना मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. असं वाटतं की मागील चेंडूचा रिप्लाय की काय, परंतु या ठिकाणी पहा झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल सुद्धा ड्रॉप केला आणि चेंडू सुद्धा मात्र पाहिला तर सीमेरेषे पलीकडे मात्र निघून जातोय. या ओव्हरमध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो. या इथे चाप करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी. तुमच्याकडे जर अशा प्रकारचे जर अस्त्र असतील तर तुम्ही या शॉर्ट प्लेन चेंडूची फेकी का करता, हा प्रश्न आता मात्र तेजेशला पडला असेल. कारण ज्यावेळी डाकुरी आता जे गोलंदाजी करतात त्यावेळी कुठेतरी बेनिफिट असतो या गोलंदाजांसाठी, परंतु त्याचा कुठेतरी मात्र लाभ उचलता आला नाही तेजेशला. इथे मात्र वाईट यॉर्कर लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुलटॉस चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. किरण पाटीलच्या बॅटमधून येणारा अजून एक दर्जेदार फटका पाहतोय 4 धाबांसाठी चौकार. सावरी देवाच्या गोनावानं चषक फिरवली या गावानं. सावरी देवाच्या गोनावानं चषक फिरवली या नगरीनं. सावरी देवाच्या गोनावानं चषक फिरवली या गावानं. भरपूर महागडं षटक पाहिलं आपण. तब्बल 18 धाबा तेजेशने खर्च केला, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा कर्णधार आणि जय सावरीदेव सांगे संघाचा कर्णधार, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. पहा, एक प्रमुख जर गोलंदाज तुमच्यामध्ये नसेल तर संघाचा बॅलन्स थोडंसं बिघडत असतो आणि तीच उणीव कुठेतरी मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला अर्थात कुमारची भासते. कारण कुमार पाहिले तर एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, सातत्यपणाने पाहिलं तर पॉवरप्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असतोय, परंतु त्याची अनुपस्थिती आता मात्र कुठेतरी या ठिकाणी महागडी पडत असताना नवीन गोलंदाज सुधीर येतोय तिसऱ्या षटकासाठी. इथे मात्र ऑन साईडला चांगला ड्राईव्ह पाहतोय, परंतु लॉंग ऑनला मात्र तेजेश आहे, चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. जिथे एक धाव तिथे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड करेल सुधीर तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. धावसंख्या 35. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर द विकेटने
इथे मात्र उंची जास्त मिळाली या फटक्याला, अंतर कमी आहे परंतु सेफ लँड होईल कारण रणजित येईपर्यंत रणजितच्या पुढे चेंडू मात्र सेफ लँड झाला. दरम्यान जे आपण निव्या कंपनी चेंडू पाहतो मित्रांनो, जे आम्हाला सहाय्य केलेलं आहे किरोली गावचे युवा उद्योजक जी टी सोरगे यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असे आमचे या किरोलीचे हेमंत भुईर यांचं इथे शुभागमन झालं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो या कारण इथे मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट नेमून साधलं असतं अजितने तर मात्र चित्र काहीतरी वेगळे पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही घडलं नाही. गणेश भंडारी यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्लेक ऑफ द रिक्स, काय फटका अफलातून खेळलाय किरण पाटीलने, अगदी फ्लॅटेड सिक्सर चौकार आहे. अगदी यॉर्कर लेंथ डिलिव्हरी होती परंतु काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. इथे मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे. जोपर्यंत डेपवरून सत्तरशे येतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पार्टनरशिप पाहतोय आपण. आतापर्यंत 44 धावा स्कोअर कार्डवरती नाणेफेकी गमावली. संजय स्पोर्ट सावत संघाने बॅटिंग करण्यासाठी त्यांना निमंत्रण केलं आणि काय अफलातून कामगिरी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कार्पेटच्या साने पाहतो लॉंगॉनला मात्र अतिशय वेगाने आला आहे. तेजस होते वायडिश लॉंगॉनला थांबू शकणार नाही आणि चेंडू मात्र या ठिकाणी या लॉंगॉनची सीमारेषा चिडतोय. अजून एक दमदार फटका कैलास पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि हा येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकारा इथे मात्र पाहायला मिळाला. किरण पाटील खेळतो वैयक्तिक 35 या धावसंख्येवर आणि कैलास पाटील खेळतो या वैयक्तिक चौकाराच्या साह्याने 12 या धावसंख्येवर आणि एक अवांतर धावा आपण पाहतो. अशा एकूण 48 धावा स्कोअर कार्डवरती. सुंदर गुणलेखन आपण पाहतो या ठिकाणी दिनेश पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा. चांगली साथ त्यांची आम्हाला ज्यावेळी ते आमच्या समितीत असतात एखाद्या स्पर्धेमध्ये त्यावेळी आम्हाला साथ लाभत असते कारण गुणलेखक म्हटलं तर पाठीचा कणा समालोचकांचा असतो आणि ते चांगलं कार्य करतो. शेवटचं षटक शिल्लक आहे. त्यानंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. रोशन स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय सावरीदेव सांगे. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि शेवटच्या षटकात आता मात्र स्वतः कॅप्टन आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. अर्थात ललेश आपल्या षटकाला सुरुवात करेल. विकेट्स घेणं फार गरजेचं असेल या ठिकाणी मुठवल संघाला. या ठिकाणी अखो टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र काय जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळाला. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवर मात्र ललितचं स्वागत केलं षटकराने आणि षटकराने 50 धावांचा टप्पा सुद्धा इथे मात्र सहजपणे पूर्ण केला आहे. तो म्हणजे संजय स्पोर्ट तब्बल 54 धावा स्कोअर कार्डवरती. हाय स्कोरिंग सामना इथे मात्र प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस पाडला जातोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडू अशा प्रकारचे तुम्ही जर चेंडू हाताळले तर मात्र कुठेतरी तुम्ही फलंदाजांना शांत ठेवू शकता आणि तोच प्रयत्न ललेश या ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. आज सुपर संडे दे धमाल दे कमाल. तुम्हाला सुपर मॅचेस सुद्धा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तशाच प्रकारची लेंथ परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी व्हाईट घोषित केलं कारण उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत हा दुसरा अवांतर फक्त धाव पाहतोय आपण आणि जेवढ्या धावा त्या पाहिल्या आपण त्या सर्व बॅटच्या साह्याने आलेल्या आहेत. म्हणजे बॅटिंग किती चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली.
इथे मात्र लोअर फुलटॉन चेंडू मात्र चेंडू कार्पेटची साने इथे मात्र ट्रॅव्हल होतोय वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तेजिश त्या ठिकाणी मात्र चांगली फिल्डिंग करतोय चांगली फेक करतोय आणि एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 56 56 विथआउट लॉस. सरळ बॅट लॉप करतोय काय स्वीट साऊंड अगदी कडक फटका होता परंतु डीप लॉंग ऑफला मात्र प्रोटेक्शन आहे. कमबॅक केलं ललिशने कारण पहिल्याच चेंडूवर षटकार त्याने खर्च केला होता परंतु त्यानंतर चांगल्या लेंथवर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. मिस्टर मनोज पाटील सांगा यांचं इथे मात्र शुभागमन झालाय. आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी मात्र ट्रिगरनी खोदून काढण्याचा प्रयत्न करतो. कैलास पाटील एक धाव इथे मात्र सहजपणे कंप्लीट केली. जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट पाहायला मिळते आणि त्यानंतर पहा खराब क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही धाबा इथे मात्र जोडल्या जाऊ शकतील. जिथे एक धाव झाली असती तिथे मात्र तब्बल फलंदाजाने 4 धाबा पळून पूर्ण केल्या. तर तुम्ही जर अशा प्रकारचा जर खेळ प्रस्थापित केला तर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये हवी तशी कामगिरी करू शकणार नाही. भरपूर चुका मात्र या ठिकाणी करत असताना या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे या खेळाडू तेजसने भरपूर चांगली फिल्डिंग केली परंतु त्याला बॅकअप मात्र बरोबर मिळाला नाही स्टँडच्या पाठीमागे. स्क्वेअर ऑफ द विकेट शेड्यूला उडवलाय आणि फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शॉट ऑफ द मॉर्निंग षटकार. भिवंडी तालुक्यात किरवली गाव त्याच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद 67 धावा. किरण पाटीलने जोडल्या 12 चेंडूमध्ये 36 धावा आणि कैलास पाटीलने 12 चेंडूमध्ये 29 धावा जोडल्या. आणि या कडक बॅटिंगमुळे चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण संजय स्पोर्ट साबत संघाला. आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तर जय सावरदेव सांगे संघाचे कॅप्टन मनोज पाटील आमच्यामध्ये आलेले आहेत. तर रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या कॅप्टनला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे जेणेकरून आपण या ठिकाणी त्वरित टॉस करून घेऊ आणि आज आम्हाला नॉनस्टॉप क्रिकेट या मैदानावरती खेळवायचं आहे. आमनेपाडा गावचे अविनाश पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय प्लीज जर एखाद्या वेळी सामना सुरू झाला आणि आपला कॅप्टन जर टॉस बॉक्समध्ये नसेल तर मात्र 2 धावेने तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाऊ शकेल. कारण आम्ही MD या संघाला पॅनलाइज केलं होतं कारण तो संघ वेळेवर उपस्थित नव्हता आणि तो संघ अध्यक्षांचा आहे तरी सुद्धा आम्ही त्या संघाला पॅनलाइज केलं. म्हणजे कुठलाही संघाची हायगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही कारण नियम हे सर्वांसाठी समान आहेत. फक्त 2 मिनिटं तुम्ही सामना थांबवायचा आहे कारण दोन्ही कॅप्टन आमच्यामध्ये आलेले आहेत. तर आपण लगेचच थोडक्यात या ठिकाणी नाणेफेकी करून घेणार आहोत. तर मी मिस्टर आमचे स्पॉन्सर केतन चोरगे केतन बजागे
यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण लगेचच नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात मित्रांनो. जय सौरीदेव सांगे विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. एका बाजूला तुम्ही पाहाल भावेशपूर किरवली आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात जय सावरीदेव चषक 2022. आणि कॉल देतील रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. भावेशपूरची मागणी केलेली आहे आणि तेच येतोय. तर टॉस जिंकला रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. आपण टॉस विनिंग कॅप्टनला आपण सीतेपे द्यायचा आहे. मान्यवरांचा आभार आणि या दोन्ही कॅप्टनला ज्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना सुरू आहे, फक्त तुम्ही डिसिजन आमच्यापर्यंत द्यायचा आहे. फिल्डिंग ओके, तर चांगला खेळ होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. टॉस जिंकून क्षेत्राशी स्वीकारलंय रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 24 चेंडू आणि 68 धाबांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे, तो म्हणजे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. पहिल्या षटकाला सुरुवात केली आहे किरण पाटीलने आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केला आणि पहिल्याच चेंडूवर धक्का लागतोय अजितच्या रूपाने मुठवल संघाला. विचार केला तर आपण या ठिकाणी एक सन्मान करत आहोत. आमचे स्पॉन्सर मिस्टर केतन बजागे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. किरोली गावचे युवा उद्योजक आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी गणेश बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. नवीन फलंदाज तेजेश लोअर फुटा चेंडू, परंतु या ठिकाणी शॉर्ट पॉईंटला मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. एक धाव तेजेशने मात्र या ठिकाणी पूर्ण केली. स्वतःचं खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट सुद्धा इथे मात्र ओपन केलंय. सराई मिळाले होते अजित आणि देवेन. अजित मात्र पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला आणि आता मात्र देवेन आणि तेजेश पाटील आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडूची फेकी, वेगावर स्वारा आहे हा गोलंदाज. काय वेग प्राप्त करतोय, कुठल्या प्रकारे संधी निर्माण करून देत नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. ओपन क्रिकेट आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त कामगिरी. त्यानंतर सिटी क्रिकेट तुम्ही पाहू शकाल आर डी संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि ग्रामीण संघासाठी आपल्या गावासाठी प्राणप्रतिष्ठा लावणारा हा खेळाडू किरण पाटील आपण इथे मात्र पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, परंतु या ठिकाणी टायमिंग बरोबर साधू शकला आणि चेंडू जोपर्यंत डीप स्क्वेअरकडे ट्रॅव्हल झाला तोपर्यंत अक्षयची चांगली फिल्डिंग पाहिली आपण. अक्षय म्हात्रे आहेत डीपमध्ये. त्यानंतर लॉंगॉनला तुम्ही पाहू शकाल लखन पाटील आहेत आणि आतापर्यंत सिंगलच्या आणि डबलच्या मदतीने धावा पाहायला मिळत आहेत. 3 धाबा स्कोर कार्डवरती पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न चांगला होता कारण त्यासाठी चेंडूची लेन सुद्धा मात्र तशाच प्रकारची होती, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. एक मुलाखत जरुरी आहे सनम, परंतु ही मुलाखत होईल की नाही आता मात्र पाहणं रंगत ठरेल. आतापर्यंत पाहिलं तर सामन्यावर थोडंसं वर्चस्व पाहायला मिळतोय आता संजय स्पोर्ट्स साबा संघाचं. अजूनही भरपूर खेळ बाकी आहे, परंतु त्यानंतर जर अशा प्रकारची जर बॅटिंग झाली तर मात्र अजूनही मात्र जे नवीन येणारे फलंदाज ते मात्र प्रेशरमध्ये पाहायला मिळू शकतील. आणि या ओव्हरमध्ये मात्र दुसऱ्यांदा त्रिफला उद्ध्वस्त करतोय गोलंदाज किरण पाटील. तर सुरुवात आणि सावध सुरुवात इथे मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण
2 गडी बाद आणि फक्त 3 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज येतोय रणजित रणजित आणि तेजेश. आता मात्र या 2 खेळाडूंवर भरपूर काही मदार असेल, जबाबदारी असेल, कारण टार्गेटसुद्धा एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला 68 धापांचा टार्गेट इथे मात्र पार करायचा आहे. आणि ज्यावेळी एवढं मोठं टार्गेट असतो त्यावेळी तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. तो अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र 2 फलंदाजांकडून पाहायला मिळेल का? चेंडूची पाहणी करतोय रणजित की अगदी खेळण्यासाठी पोषक आहे की नाही. आणि आता मात्र कैलास पाटील दुसऱ्या षटकाला हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अगदी वॉर्मअप करून आमच्यापासून दूर जातोय अर्धा विकेटने राईट आर्म. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी लोअर फुलटॉस होता, ग्लान्स करतो तेजेश पाटील, परंतु या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खालवर आहे. आपण डेफ स्क्वेअरला एक मिड विकेटचा क्षेत्र पाहिला तर, परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली फिकी पाहते आणि 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. 5 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार षटकारांचा कुठेतरी मात्र या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न होतोय, परंतु फलंदाज सफल ठरतात. प्लेट डाऊन होतो आणि मात्र या ठिकाणी लागणारा हा तिसरा धक्का मुठवल संघाला. तेजेश पाटील बॅक टू द डगआउट. चांगला फायदा उचलला आणि या चांगला स्कोअर मात्र या संघाने उभा केला आणि त्याचा पाठलाग करत असताना आता मात्र दबावाच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मुठवल संघ. नवीन फलंदाज कॅप्टन ललेश. फुलटॉस आणि फुलटॉसवर सुद्धा मात्र मिस होतोय आणि पुन्हा एकदा मात्र इष्टी उद्ध्वस्त करतोय. आतापर्यंत 4 गडी बाद झाले आणि 4ही गडी इष्टीची इथे मात्र या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केलेले आहेत. काय जबरदस्त या ठिकाणी लाईन आणि लेंथ गोलंदाज किरण पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये दाखवले आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता मात्र कैलास पाटील सुद्धा तसं कार्य करतोय. या फलंदाज माघारी परतेल कॅप्टन ललेश. फलंदाज आहे संजय. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं रोशन स्पोर्ट मुठवल आणि जय सावरीदेव सांगे. 2 संघामध्ये पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी. ज्याबली एखाद्या वेळी प्रतिस्पर्धी संघ एवढा मोठा टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवतोय त्याबली थोडीशी बॅटिंग आपण जर पाहिली तर दबावामध्ये पाहायला मिळत असते आणि तीच परिस्थिती इथे आपल्याला मुठवल संघाची पाहायला मिळाली आणि त्या दबावामधून मात्र हा संघ आपल्या संघाला सावरू शकला नाही आणि त्याचमुळे पाहतो या सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे संजय स्पोर्ट सावंत संघाने. इथे मात्र डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी आपण पाहतोय आणि त्याचमुळे पाहतोय की पंच षटक समाप्तीचा आमच्याकडे इशारा देत आहेत. दोन षटकांची समाप्ती. फक्त आणि फक्त 5 धावा स्कोअर कार्डवरती म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या विजयासाठी आता मात्र 63 धाब्यांची गरज पण रिक्वायर्ड रन रेट तर पाहिले तर 31.5च्या साह्याने तुम्हाला धाबा जोडायच्या आहेत आणि करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 2.5च्या सरासरीने आतापर्यंत या ठिकाणी धाबा जोडलेल्या आहेत. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या आपण. नवीन गोलंदाज स्वप्नील म्हात्रे तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल.
12 चेंडू आणि 63 धावांची अजूनही गरज आहे. अतिशय सुंदर फटका पाहतोय आपण, परंतु फॉलो थ्रोमध्ये स्वप्नील म्हात्रेने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडूला स्टॉप करू शकला नाही. चेंडू मात्र निघून जातो वाईडिश लॉंग आपला. किरण पाटील मात्र चांगलं फील्ड करतोय त्या ठिकाणी. एक धाव. सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आता मात्र मोठा प्रहार अर्थात चौकार आणि षटकारच मारावा लागेल, त्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता. सुरेख चेंडूची फेकी आणि मात्र हा जो 5वा गडी बाद झालाय तो सुद्धा काय योगायोग आहे आज. जेवढे फलंदाज बाद झाले सर्व फलंदाज एष्ट्या इथे मात्र वाकवल्या गेल्या आणि हा सुद्धा एक कीर्तिमान टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. परफेक्ट लेंथवर गोलंदाजी पाहतोय आपण. फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न करतात, ज्यावेळी त्यांच्याकडनं मिस सेटिंग होते त्यावेळी चेंडू जाऊन सरळ एष्ट्यावर आदळतोय आणि 5वा धक्का लागत असताना मात्र या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला नवीन फलंदाज अजय येतोय. नावात जय आहे परंतु आपल्या संघाला विजय करून देतोय का पाहूया. एखादी चमत्कारी खेळी तो साकारतोय का पाहूया. कारण क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत आपण सर्व ओव्हर इथले मात्र फेकले जात नाहीयेत, शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये, तोपर्यंत आपण म्हणू शकणार नाही की कोणता संघ विजय होणार कोणता संघ पराभूत होणार. इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय, परंतु डीप मिडविकेटला मात्र प्रोटेक्शन पाहतोय आपण. फील्ड प्लेसमेंट पाहिलं तर शॉर्ट टर्मिनल आहे, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट पॉईंटला तुम्ही खेळाडू पाहू शकाल. शॉर्ट कव्हरला तुम्ही खेळाडू पाहू शकाल. खंडू पाटील उभे आहेत आणि त्यानंतर डीपमध्ये आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन अगदी सरळ आहे. लॉंग ऑफचा क्षेत्र हे थोडंसं वाईडिश क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे. तर अशा प्रकारचे क्षेत्र ही व्ह्यूरचना पाहायला मिळते. या मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे कारण अक्षय मात्र चेंडू खाली झेल सोडणार नाही, कारण आउटफील्ड जागी जबरदस्त क्षेत्र म्हणून त्याची ख्याती आहे. टेपलाईन मैदानाच्या आतमध्ये हा झेल आणि समाप्त झालाय रणजित पाटीलचा खेळ. जशी गोलंदाजी तसा मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ. म्हणजे आतापर्यंत सावध संघाच्या जर आपण तिन्ही विभागांचा जर खेळ पाहिला, प्रथमतः त्यांची बॅटिंग, त्यानंतर त्यांची गोलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांना लाभणारी त्यांची साथ अर्थात क्षेत्ररक्षणाची अप्रतिम. नवीन फलंदाज प्रसाद. सामना पाहिला तर आता मात्र 90% सामना हा सावध संघाच्या बाजूने झुकलाय असं आपण प्रोटेक्शन करू शकतोय, कारण स्कोअर कार्डवरती मात्र भरपूर नाजूक स्थिती आपण पाहतोय. हा पटक्यामध्ये ताकद आहे, परंतु सीमारेषा मात्र ओलांडू शकणार नाही. आणि आतापर्यंत जी सीमारेषा आहे की लक्ष्मण रेषा आहे मुठवल संघासाठी अजूनही आपल्याला ठाऊक पाहायला मिळत नाही, कारण कुठल्याही फलंदाजाने सीमारेषा ओलांडली नाही. एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे आणि त्याचमुळे पाहतो की या सामन्यावर असं वाटतं की जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र संजय स्पोर्ट सावध संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत पोहोचला असावा. आता मात्र कडक फटका आहे, प्रेक्षकाचं मनोरंजन नक्कीच होईल आणि जो पराभवाचा अंतर आहे तो नक्कीच कमी होईल. शेडूला फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सावरी देवाच्या गोलावानं थँक्यू चषकी डीजे. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. स्वप्नीलच्या शेवटच्या चेंडूवर इथे मात्र षटकार पाहायला मिळाला आणि तिन्ही गोलंदाजाने 2-2 प्रत्येकी विकेट्स इथे मात्र प्राप्त केले. म्हणजे सांघिक कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळाली. शेवटचे षटक आहे लखन पाटील इथे मात्र षटकार सुरुवात केली. असं वाटलं की मला कुठल्या तरी एखाद्या युवा गोलंदाजाला संधी मिळेल, परंतु तसं काही नाही, कारण संजय स्पोर्ट्स सावरला ठाऊक आहे की मॅच प्रत्येक जिंकणं इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी मात्र ते रिक्स घेत नाहीत. परंतु लखन पाटीलचं स्वागत केलं या ठिकाणी. अजून सुद्धा पराभवाचा अंतर इथे कमी केला जाईल आणि हा षटकार आलाय फलंदाज अजयच्या बॅटमधून. सावली देवाच्या
चांगला फटका पाहिला आपल्याला ऑन साईडला, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परंतु ह्या फटक्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रथमतः सुरुवातीलाच मात्र सुरुवात करणं फार गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि त्याचमुळे पाहतो की आता मात्र पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय साबाद संघ. स्वेअर चेंडू आहे, पंचांचा वाईटचा इशारा. 21 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 47 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल तर. चेंडू शिल्लक आहेत 5. आता मात्र चेंडू खाली राहतो. या जसा चेंडू मात्र हाताळतो तसा मात्र लखन पाटीलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहतो. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला, परंतु त्यामध्ये सुद्धा मात्र यश मिळालं नाही लखन पाटीलला. 1 धाव कंप्लीट केली. बॉडी लँग्वेज पाहिली तर पूर्णपणे कमकुवत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मुठवल संघाची, कारण त्यांनी हा सामना सोडून दिलाय आणि त्याला सुद्धा माहिती आहे की इथून मात्र सामना आपण जिंकू शकत नाहीये. पुन्हा ते मात्र या ठिकाणी आडव्या पट्ट्याने हा फटका खेळला गेला, परंतु मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकतर्फा सामना पाहायला आपल्याला प्रेक्षकांना, आणि एकतर्फा सामना मुळीच प्रेक्षकांना आवडत नसतो, परंतु खेळ आहे. कधी या कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल हे आपण सांगू शकणार नाही. इथे मात्र सुंदर फटका एक्झिक्यूट केला आहे. उंची सुद्धा जास्त आणि जे अंतर हवं आहे ते अंतर सुद्धा प्राप्त केलं आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. किती खराब चेंडू आहे. पंजा पाहायला मिळेल. पंचांचा कदाचित नो बॉलचा इशारा आणि मात्र 4 धावांचा सुद्धा मात्र इशारा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. जिथे एकतर्फा सामना होता तिथे मात्र मी असं म्हणेन की कुठेतरी फाईट केली या स्लॉक षटकामध्ये मुठवल संघाने, कारण या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षण असं वाटलं होतं की या स्पर्धेचं लो स्कोरिंग जे आहे ते मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या नावावर जातो की काय, परंतु आता मात्र 30+ आकडा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा. इथे मात्र फ्रीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एज आणि त्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय नॉनस्टॉपच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. हरवली आज अनेक अभिनंदन अँड हार्ड लक मकरंद स्पोर्ट मुठवल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यांनी अष्टपैलू कामगिरी या मॅचमध्ये केलेली आहे. बॅटिंग करत असताना 12 चेंडूमध्ये 36 धाबा त्याने जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धाबा खर्च करत 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले. आणि तो खेळाडू आहे साबत संघाचा आधारस्तंभ, की मॅन किरण पाटील.